नमस्कार, कसे आहात? मस्त अशी चमचमीत शेवग्याची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा आणि खोबरं. हो, बस एवढेच 2च वस्तू टाकून एवढी छान मस्त अशी रसरशीत भाजी बनवणार नाही आहे ना आपण. तर एका पातेल्यामध्ये शेंगा घालायच्या आहे, त्या वाफवून घेणार आहोत. शेंगा घातल्यानंतर थोडंसं घालायचं आहे मीठ घातल्यानंतर त्याला थोडंसं झाकून ठेवून वाफवून घेतलेलं आहे मी. फक्त 5-1 मिनटंच वाफवायचं आहे. जास्ती वाफवलं तर शेंगा जास्ती गाळ होतात आणि मग त्याची चव लागणार नाही. तोपर्यंत कांदा आणि खोबरं भाजून झालं होतं शेंगा उकळेपर्यंत. नंतर मी त्याची लगेच पेस्ट करून घेतली आहे. जाडसर आहे, खूप बारीक पेस्ट केलेली नाही. नंतर पातेल्यामध्ये मोहरी, जिरं, आपली लसूण छान भाजून घेतलेलं आहे. नंतर आपण जी कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट होती ती घातलेली आहे. ती पेस्ट छान मस्त अशी मिक्स करून त्यामध्ये घातलेलं आहे. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे. छान मस्त असा मिक्स केला. त्यामध्ये मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, पाहू शकता. नंतर शेवग्याचं पाणी असं तेही मी थोडंसं घातलेलं आहे, कारण ते थोडंसं वाटत होतं जळेल खालून म्हणून. नंतर मस्त असं मिक्स झालं, त्याला थोडंसं तेल सुटलं की त्यामध्ये घातलेले आहे उकडलेल्या शेंगा. ह्या शेंगा 5 मिनटं उकडलेले आहेत, त्याच्यामुळे आपली भाजी लवकर आणि खूप फास्ट होणार आहे आणि टेस्ट तर एक नंबर होणार त्याची. जे उरलेलं पाणी होतं शेंगामध्ये ते घातलेलं आहे. नंतर मी पाणी हे 1 ग्लास पाणी गरम करून घातलेलं आहे, ज्याने की आपली मस्त रस्सा आणि टेस्ट एक नंबर येईल. चवीनुसार मीठ घालून मिक्स केलेले आहे. मिक्स केल्यानंतर झाकून 5-1 मिनटं शिजू दिलं आणि आपली तयार आहे मस्त अशी भाजी. गॅस बंद करून घ्यायचा आहे. पाहू शकतो आपण एक नंबर अशी आपली भाजी तयार आहे. ही भाजी फक्त कांदा आणि खोबरं टाकून इतकी छान मस्त अशी रस्सा भाजी झालेली आहे. पाहू शकता कशी मस्त अशी टेस्टी आहे, तोंडाला पाणी सुटेल अशी. नंतर थोडंसं कोथिंबीर घालून मस्त अशी गरम गरम खायची आहे. बाय बाय.